विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिजेक्स्ट्रास अल्गोरिदम म्हणजेच सिंगल सोर्स शॉर्टेस्ट पाथ याच्यावरील प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे. हा एक ग्रेडी टेक्निकचा प्रॉब्लेम आहे. सिंगल सोर्स शॉर्टेस्ट पाथ म्हणजे एकाच सिंगल सोर्सवरून प्रत्येक पॉईंटवर जाण्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. या प्रॉब्लेममध्ये लेट 5 ॲज अ सोर्स म्हणजे पॉईंट 5 पासून 2वर जाण्याचा, 4वर जाण्याचा, 1वर जाण्याचा आणि 3वर जाण्याचा मिनिमम डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणून तर डिजेक्स्ट्राला सिंगल सोर्स शॉर्टेस्ट पाथ असे म्हटले जाते. डिजेक्स्ट्राचा अल्गोरिदम डायरेक्टेड ॲज वेल ॲज अनडायरेक्टेड ग्राफवर ॲप्लाय होतो. म्हणजेच दिशादर्शक बाण असणाऱ्या ग्राफवर किंवा दिशादर्शक बाण नसणाऱ्या ग्राफवर सुद्धा हा अल्गोरिदम ॲप्लाय होतो. तर हा प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा ते आज आपण पाहू. सोल्युशन. प्रथमतः आपल्याला अशा प्रकारे एक टेबल ड्रॉ करायचं आहे. इथे सोर्स असेल, इथे डेस्टिनेशन असेल. आता आपल्याला 5 दिले म्हणून 5, 1 दिलं असेल तर 1, 2, 3, 4 काही असेल ते. डेस्टिनेशन असतील 1, 2, 3, 4. प्रथमतः 5वरून 1वर जाण्याचा, 2वर जाण्याचा, 4वर आणि 3वर जाण्याचा डिस्टन्स आपण इन्फिनिटी मानू, म्हणजे मॅक्सिमम मानू. आपल्याला मिनिमम फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर आपण ग्राफकडे बघू. 5वरून 2वर जाण्याचा डिस्टन्स 4 आहे. 5वरून 4वर जाण्याचा डिस्टन्स 2 आहे. 3वर तर डायरेक्टली नाही जाऊ शकत, 1वर पण डायरेक्टली नाही जाऊ शकत. अशा प्रकारे लिहून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे मिनिमम आहे त्याला आपण सर्कल करून घेऊ. आणि इथे 5 ॲज अ सोर्स आणि 4 म्हणजे सिलेक्टेड. तर 5 आणि 4 हे 2 पॉईंट्स आपल्यासाठी आता रिलीज झाले आहेत. आपण 5वरून 4वर जाऊन 2वर जाऊ शकतो, 3वर जाऊ शकतो. तर आपण त्याच्यासाठी सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतो. आता 2ला सिलेक्ट केलं ॲज अ मिनिमम म्हणून परत एकदा 2 ॲज इट इज. इकडे 5 आणि 4 ॲज इट इज. 4वरून आपण 3वर जाऊ शकतो डायरेक्ट. तर हे 2 आणि हे 1, 3 म्हणजे 3वर जाण्याचा 5पासूनचा डिस्टन्स 3 असेल. आणि 5वरून 2वर जाण्याचा डिस्टन्स याच्यापेक्षा हा कमी आहे, कारण 2 अधिक 1 3. 4ला आपण 4ला सुद्धा कन्सिडर करू शकतो सर्कल केल्यामुळे. तर आपण 2 अधिक 1 3. तर 2वर जाण्याचा डिस्टन्स 3. आणि सध्या तर आपण 1वर नाही जाऊ शकत डायरेक्ट 5 आणि 4वरून, त्यामुळे हे इन्फिनिटी ॲज इट इज. आता ह्या 2 3मधील आपण कोणताही एक 3 सिलेक्ट करू शकतो. तर आपण जवळचा 2 आहे म्हणून आपण हा सिलेक्ट करू. इथे कॉमा 2 लिहू आणि हे ॲज इट इज लिहून घेऊ. 5 4 2. आता आपल्यासाठी 5 4 आणि 2 सुद्धा रिलीज झालेला आहे. तर 1वर जाण्यासाठी वाया 4 तर आपण नाही जाऊ शकत, वाया 2 इकडून गेलो. 4 अधिक 3 7 होतं आहे. तर 5वरून 4वर, 4वरून 2वर आणि 2वरून 1वर गेलो तर 2 अधिक 1 अधिक 3 6. म्हणून आपण इथे 6 लिहू. मिनिमम डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे आपण हे डायरेक्टली नाही घेऊ शकत. 7 त्याच्यापेक्षा मिनिमम हे आहे 6 म्हणून आपण 6 घेतलं. 3वर जाण्यासाठी मिनिमम डिस्टन्स 5वरून 4वरून 2वरून जरी जायचं बोललो तर 5 2. 5वरून 4वर जाण्यासाठी 2 1 3 आणि 3 6. अजून 1 आपल्यासाठी रिलीज नाही झालेलं, त्यामुळे त्या मार्गे आपण जाऊ नाही शकत. तर 5वरून 4वर, 4वरून 3वर मिनिमम 3च आहे. आता या 2मधील मिनिमम मग आपण ॲज अ 3 मिनिमम सिलेक्ट करू. 3ला इथे लिहू. हे 3 सर्कल ॲज इट इज लिहू. आणि 1वर जाण्यासाठी दुसरा कोणता मार्ग आहे का पाहू. तर 5 4 2 3 रिमेन्स ॲज इट इज. तर 1वर जाण्यासाठी वाया 3 कोणताही मार्ग नाही. तर मिनिमम डिस्टन्स 5वरून 1वर जाण्यासाठी 2 अधिक 1 अधिक 3 6च आहे, म्हणून ॲज इट इज 6 इथे लिहू. 6ला गोल करू. तर आपला मिनिमम स्पॅनिंग ट्री म्हणजे 5वरून सर्व ठिकाणी जाण्यासाठी असणारा डिस्टन्स हा अशा प्रकारे दिसेल. 1 2 इथून 3, इथून ॲज इट इज 1 ते 4 असेल, ते 3 असेल 1 आणि 5वरून 4वर येण्यासाठी असणारा डिस्टन्स 2. तर हा आपला मिनिमम स्पॅनिंग ट्री असेल. डिजेक्स्ट्रा अल्गोरिदम हा निगेटिव्ह वेट्ससाठी वर्क होतो, पण निगेटिव्ह सायकलसाठी तो फेल ठरतो.
तर त्याच्यासाठी नंतर आपल्याकडे बेलमन फोर्ड वगैरे अल्गोरिदम आहेत, ते आपण डायनॅमिक प्रोग्रामिंगमध्ये पाहू. आणि टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ डिजेक्स्ट्रा अल्गोरिदम इज Dijkstra algorithm is order of v square, where v is the vertices of the given graph. Thank you.